जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मागील गेल्या जून 28 पासून आदिवासींच्या विविध मागण्यासह ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिल समितीची तात्काळ प्रशासनाने बैठक घ्यावी व आदिवासींच्या संदर्भातील लाभदायक निर्णयांचा व योजनांचा लाभ द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 24 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील देवलीफळी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रस्ता रोको आंदोलन जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी करीत प्रशासनास मागण्या मान्य करण्यासाठी वेठीस धरले होते। मागील गेल्या 24 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करूनही याकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज आदिवासी संघटनांनी सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावर आपल्या मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केला होते। आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी महामार्गावर रस्ता अडवून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी तब्बल 1.5 तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले। अखेर प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर 2 तासांनी अमरावती सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली। आदिवासी समुदायाकडून 20हून अधिक मागण्यांसाठी गेल्या 24 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे। पालकमंत्री अनिल पाटील यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र बहुतांश मागण्या या आदिवासी विकास विभागाशी निगडीत असल्याने याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अथवा संबंधित विभागाच्या कोणत्याही बड्या अधिकाऱ्यांनी याबाबत भेट देऊन आश्वासन न दिल्यानेच आता आंदोलक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे। तर येत्या 8 ऑगस्ट 2024 पर्यंत शासन व प्रशासनाने मागण्यासंदर्भात विचार न केल्यास 9 ऑगस्ट 2024 रोजी आदिवासींच्या मागण्यांसाठी आंदोलकांनी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। या पद्धतीने 28 जून पासून आदिवासी समाजाच्या
विविध मागण्यांसंदर्भात जवळजवळ 21 मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन, आमचं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे। आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी पद्धतीने तूरवाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधलं। त्याच्यानंतर आम्ही घंटानाद केला आणि त्यानंतर आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या पद्धतीने सनदशीर मार्गाने आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी करत आहोत की लवकरात लवकर जी ॲडवायझरी कमिटीची मीटिंग आहे ती मीटिंग लवकरात लवकर आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेण्यात यावी आणि जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेला जातील आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळेल यासाठी आमचं आंदोलन आहे। जर याही ठिकाणी शासनाने आमच्या गोष्टींकडे जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या 9 ऑगस्टला विश्व आदिवासी दिनाच्या दिवशी रेल रोको करण्याचा आंदोलनाचा आमचा पवित्रा राहील, जेणेकरून शासन लवकरात लवकर ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य कराव्या हीच आमची शासनाला वेळोवेळी नम्र विनंती। त्यांचाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं त्यांचं काम आहे आणि कुठल्याही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर न जाता कायद्याच्या चौकटीतच राहून हे आंदोलन आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू, कारण हा देश आमचा आहे, आदिवासी समाजाचा हा देश आहे आणि या समाजाला जर या देशाचं नुकसान होत असेल तर नक्कीच तिथं आदिवासींचं सुद्धा कुठंतरी नुकसान होईल। म्हणून आदिवासींचं नुकसान व्हायला नको, देशाचं नुकसान व्हायला नको, म्हणून सनदशीर मार्गाने हा आमचा लढा चालू आहे आणि येणाऱ्या दिवसात हा लढा अजून नक्कीच तीव्र होईल यात तीळ मात्र शंका नाही। पण शासनाला पुनश्च विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य कराव्या हीच विनंती। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी लवकरात लवकर मीटिंग लावू असं त्यांच्या याच्यातनं एंडोर्समेंट त्यांनी मारलं होतं, त्यांच्या पत्रावर त्यांनी सही केली होती, पण अजूनपर्यंत तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती दखल घेतली नाही। तर आपल्या मार्फत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर या आदिवासी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर ती कमिटीची मीटिंग बोलवावी हीच विनंती। आयोगाचे अध्यक्ष जेव्हा आले त्यांच्याशी सुद्धा विचारविनिमय झाला, त्यांना सुद्धा निवेदन दिलं आणि त्यांनी त्या पद्धतीने संबंधित जिल्हाधिकारी महोदय आणि शासनाला आणि केंद्र शासनाला माझ्याकडनं तसं माझ्या विभागाकडनं तसं पत्र जाईल आणि आपल्या समाजाच्या आदिवासी समाजाच्या या मागण्या आहेत, कारण मीही आदिवासी समाजाचा आहे आणि या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या नक्कीच आपण पाठपुरावा करू आणि पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे।